नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. काल उद्धव आणि राज ठाकरे यांच्या शिवशक्ती सभेला शिवाजी पार्कवरच उत्तर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. एका वाक्यात सांगायचं तर ठाकरे बंधूंच्या गुद्द्याला मुद्द्याने उत्तर देण्याचा प्रयत्न हा महायुतीचा फसलेला आहे. दुसरं, आज दिवसभरात काय घडलेलं आहे, उद्या संध्याकाळी प्रचार संपणार आहे आणि मग महाराष्ट्र काय बघतोय? ज्याला नवी मुंबईमध्ये बकासूर ठरवलं गेलेलं आहे त्या एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये मित्र म्हणून मिठी मारलेली आहे जाहीर सभेमध्ये. दुसरीकडे जो एकूण भ्रष्टाचार जो माजलेला आहे आणि तो माजवण्यामध्ये एकनाथ शिंदे हे कसे पुढे आहेत यासाठी नवीन नवीन उदाहरणं दिले जात आहेत. रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मुंबईला व्यासपीठावर होते आणि असणारच. त्यांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे, इकडे तिकडे सगळ्या प्रकारे कोकणामध्ये महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी कशा प्रकारचं बेरजेचं राजकारण करण्याच्या प्रयत्नामध्ये अभद्र अशा युत्या केलेल्या आहेत आणि विशेषतः लोटस ऑपरेशन करून शिंदे पिता पुत्रांना कसा घाम फोडलेला आहे हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता गणेश नाईक असतील, रवींद्र चव्हाण असतील आणि किंवा याच्यासारखे अनेक जण असतील ज्यांनी शिंदे यांच्यावर प्रहार केलेले आहेत. ज्या वेळेला शिवाजी पार्कवर फडणवीस आणि शिंदे गरजत होते त्यांच्या भाषेमध्ये, त्याच वेळेला ठाण्यामध्ये उद्धव आणि राज तितक्या शांतपणे बोलत होते आणि आपले मुद्दे कसे बरोबर आहेत हे पटवून सांगत होते. एकूणच ठाकरेंच्या आक्रमकतेला आक्रस्ताळेपणाने उत्तर देण्यापलीकडे शिवाजी पार्कवर दुसरं काही घडलेलं नाही आणि महाराष्ट्रात देखील तसं काही घडलेलं नाही. या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. तेव्हा विनंती आहे पुन्हा एकदा की ऑल बेलचं बटन दाबा, नोटिफिकेशन मिळवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, काल शिवाजी पार्कवर जी संयुक्त सभा झाली, 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज एकत्र आले. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फक्त राजकीय घटना नाही तर भावनात्मक दृष्टीने अतिशय महत्वाची घटना. मराठी अस्मिता, प्रादेशिक अस्मिता, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून मुंबईसह महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळं जे ठाकरे कुटुंबाचं जे योगदान आहे ते लक्षात घेऊन त्यांनी केलेली काल मांडणी. आणि मग ही मांडणी ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी शिवाजी पार्कवर जी गर्दी काल जमा झाली होती ती गर्दी फक्त आणि फक्त मराठी माणसांची होती, हे लक्षात घ्या. नाही म्हणायला त्याच्यामध्ये मुस्लिम होते, परप्रांतीय होते देखील, परंतु बहुसंख्येने मराठी लोक होते जे भावनेशी नाळ जोडलेले ठाकरे ब्रँडशी, त्यांना अतिशय प्रेम आहे असे लोक तिथं जमलेले होते. आता मुंबई महानगरपालिकेवर सगळ्या महाराष्ट्राचं नाही पूर्ण भारताचं लक्ष आहे की इथं नेमकं काय होणार. म्हणजे आता 1 कोटी, जवळपास 1.5 कोटी ही लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये 98 लाख हे मतदार आहेत. त्या 98 लाखामधले 38% हे मराठी आहेत. आणि मग हे मराठी एकवटले तर आपली खाट पडणार या भीतीने देवेंद्र फडणवीस यांना ग्रासलेलं आहे. आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले त्याच्यावर आपण बोलूच, परंतु तत्पूर्वी बघा ही कालची गर्दी आणि आजच्या गर्दीमधला फरक. म्हणजे कालची गर्दी जी होती ती निस्पृह भावनेने अगदी सहज सोप्या पद्धतीने एक भाबडेपणाने जमलेला तो जनसमुदाय होता जो स्वखर्चाने तिथं आलेला होता. आणि आज काय, म्हणजे 12 गावचं सगळं पाणी मिसळून जी काही एखादा भैया भेळ बनवतो आणि त्याचा चिखल होईपर्यंत, तो कागदातून गळून पडेपर्यंत ती जी तसं ते ओल्या भेळीचं होतं
तशा प्रकारची गर्दी आज दिसलेली होती. हा मूळ फरक. आता काल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं पाऊण तासाभराचं भाषण आणि त्यांनी राज ठाकरे यांची केलेली कॉपी, म्हणजे ते लाव रे तो व्हिडिओ बघ रे जा वगैरे असं केलेलं, ते पूर्ण फसलेलं आहे. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की गौतम अदानींच्या संदर्भात राज ठाकरे यांनी जी काही मुद्देसूदपणे मांडणी केली, ती मांडणी करत असताना त्यांनी जो 4 मिनिटांचा भारत कसा गौतम अदानी व्यापतोय हे सांगताना जे काही प्रेझेंटेशन दिलं, पिन ड्रॉप सायलेन्स होता त्यावेळेला. टाचणी पडली असती तरी आवाज आला असता. मग त्याचं उत्तर देताना नवी मुंबईचं काय, नवी मुंबईचं विमानतळ काय, हे इकडचं मुंबईचं विमानतळ काय, मग इथं गर्दी कशी झालेली आहे, एकच ट्रॅक कसा आहे वगैरे, एकच रनवे कसा आहे वगैरे वगैरे, ते सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उदाहरण काय द्यावं. राज ठाकरे तुम्ही जसे कृष्ण कुंजवरून शिवतीर्थावर आले, नवीन घरामध्ये आले, उद्धव ठाकरे तुम्ही मातोश्रीवर दुसरा मजला जसा चढवला त्याप्रमाणे हे करतोय, हे असं उत्तर. मूळ जे आहे, मूळ मुंबईची रचना, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अखंड महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र, मराठी माणूस, त्याचं उत्तर दिलेलं नाहीये तितकं. आणि मग MMRDA याच्यामध्ये काय केलं जात आहे, तिकडं का विमानतळ नेलेलं आहे, पुढचा भविष्यामधला काय प्लॅन असू शकतो. उद्योग वाढवायला किंवा उद्योजकाला विरोध नाही, परंतु जे काही भौगोलिक राजकारण केलं जात आहे आणि ज्या पद्धतीने मुंबई आणि मराठी माणसाला तोडण्याचा उद्योग केला जातोय आणि त्याची रचना कशा प्रकारे केली गेलेली आहे, हे उदाहरणासह राज ठाकरे, उद्धव ठाकरे मांडत आलेले आहेत. आणि या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चुकाल तर मराल. हे यासाठी सांगितलेलं आहे की हे कुठलेही एवढं मोठं जे निर्णय असतो किंवा घटना असते, एका राज्याचे 2-3 तुकडे करणं, हे काही एका रात्रीतून, एका वर्षातून, 2 वर्षातून होत नसतं. त्याची प्रक्रिया अनेक वर्ष आधी सुरू होते. आणि मग तोच इशारा, ती सावधानता लोकांनी बाळगली पाहिजे, हा ऐकून राज ठाकरे यांचा सूर होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, गौतम अदानी, म्हणजे उत्तर देताना काय सांगितलं त्यांनी, गौतम अदानी बघा प्रत्येक राज्यामध्ये, म्हणजे काँग्रेसचे राज्य असतील, डाव्या विचारसरणीचं केरळमधलं राज्य असेल, तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीचं पश्चिम बंगाल असेल, सगळीकडेच अदानी आहेत. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी गुंतवणूक केली तर काय हरकत आहे वगैरे वगैरे असं ते बोलत होते. आणि मुळात म्हणजे त्या अदानींच्या त्या गुंतवणुकीला कुणाचा तसा विरोध नाहीच आहे, पण महाराष्ट्रामध्ये का केला जातोय, कशा पद्धतीने केला जातोय, कसा विचार कसे प्लॅन आहेत, हे सांगण्यात त्याचं उत्तर नीट प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना देता आलं नाही. आता उद्या संध्याकाळी प्रचार संपतोय, त्या आधी पत्रकार परिषद होईल राज ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची. मग ते बोलतील, पुन्हा एकदा फडणवीस सांगतील की तुम्ही तीच काय स्क्रिप्ट वापरताय, आम्ही असं कुठे म्हणतोय, हे सगळं ते सांगितलंच आहे. पण ते सांगत असताना जे तुम्ही सांगताय की जे उद्योजक, म्हणजे 2014 पासून आता 2026 पर्यंत जे उद्योजक, ज्यांचे म्हणजे टाटा पासून तर अगदी सन फार्मापर्यंत कशा प्रकारे ते उद्योग वाढलेले आहेत, अहो ती नैसर्गिक वाढ आहे, ती वाढणारच आहे. ती याच्यामध्ये GDP वाढतोय. आपण सरकार म्हणजे आम्ही ज्या वेळेला 2014 मध्ये 11व्या स्थानावर आर्थिक महासत्ता नव्हता भारत देश, आणि आता मात्र तो 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. हे सांगताना मूळ मुद्द्याचं उत्तर कुठे दिलेलं आहे की ही मुंबई तोडण्याचा डाव कसा असू शकतो, काय असू शकतो, याच्याबद्दल कुठं उत्तर देता आलेलं आहे, ते उत्तर दिलेलं नाहीच आहे. म्हणजे वादविवाद स्पर्धेमध्ये, आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे मुद्दे खोडून काढायचे, मग त्यासाठी अगदी जोरात कंठशोष करून मुद्दे सांगायचे,
तेही अर्धवट सांगायचे, चुकीचे सांगायचे. अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं होतं. त्यांना टाळ्या मिळणारच होत्या, कारण व्यासपीठ भरगच्च भरलेलं होतं. समोर मोठा खर्च करून आणलेली गर्दी होती. ती गर्दी बोलणारच होती. ती सगळ्या प्रकारची गर्दी होती. ते सगळं होणारच. आणि मग आदित्य ठाकरे यांनी काल जी नक्कल केली, ती नक्कल देवेंद्र फडणवीस यांना झोंबलेली दिसली. मग ते, पण मूळ जो मुद्दा आहे, मूळ मुद्दा काय? कोस्टल रोड हा बांधला कोणी, त्याचं रेखांकन कोणी केलं, आराखडा कोणी, भूमिपूजन कोणी केलं, आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार कोणी टाकला होता, आणि उद्या काय बोलतील हे आदित्य ठाकरेंनी सांगितलं. ज्यांना पेगविन पेगविन म्हणून चिडवत होते, काल त्या पेगविनने जी वाघासारखी डरकाळी फोडली, आणि एक पोरग आपल्याला एवढं मोठं आव्हान देतं म्हटल्यानंतर मग आमची कार्यकर्ती त्याला उत्तर देईल, मी माझी गरज काय वगैरे, असं असं ते फडणवीस बोलले. खूप मोठं बोलले. सहानुभूती मिळवायचा देखील त्यांनी प्रयत्न केला. माझ्या वडिलांवर टीका केली जाते, मग ते कसे RSSचे, मग काय त्यांना कसं वाटत असेल वगैरे, ते त्यांनी उत्तर दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सुरुवातीला सांगितलं, एकनाथ शिंदे हे तेच त्यांचं एक सुरी जे भाषण, जे लिहून आणलेलं भाषण, ये पब्लिक है सब जानती है, सोन्याची कोंबडी, तेच आणि तेच आणि तेच त्यांनी दळलं. त्याच्यातलेच काही वाक्य हे देवेंद्र फडणवीस यांनी देखील ते म्हटले, ये पब्लिक है सब जानती है वगैरे सगळं. म्हणजे आता ठाकरे बंधूंनी मारलेल्या गुद्द्याला आपण मुद्द्यांनी कसं उत्तर द्यायचं, यासाठी बराचसं मोठं होमवर्क जरी केलं तरी ते होमवर्क फसलेलं आहे. आता हे दोघे भाऊ एकत्र आले, स्वतःच्या अस्तित्वासाठी आले, मराठी माणसाचं नाव घेत घेत आलेले आहेत. ते कसं खोटं आहे, हे फक्त राजकीय स्वार्थासाठी आलेले आहेत, हे पटवून देत असताना फडणवीसांना कशाचा आधार घ्यावा लागला? हे दोन्ही राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जे काही एकमेकांवर टीका केलेली आहे गेल्या 20 वर्षांमध्ये, मग कधी 20 वर्षाचं पूर्वीचं काढ, कधी 10 वर्षापूर्वीचं काढ, कधी वर्षभरापूर्वीचं काढ, असे ते तुकडे जोड, ते रील किंवा काय ते कट्स दाखवले. हे अगदी पोर सौदा, म्हणजे सोशल मीडियामध्ये जसे ते अंधभक्त जे तयार झालेले आहेत नवीन, ते ज्या पद्धतीने जोडाजोड करून काहीतरी ते चालू असतो उद्योग, त्या प्रकारचा उद्योग अशोभनीय असा केला. आणि अगदी राज ठाकरे यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं, आमच्यामध्ये जे वाद होते ते क्षुल्लक वाद होते, आणि ते महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी ते वाद काहीच नाही, म्हणून ते आम्ही सोडलेले, हे मुद्दाहून सांगितलेलं आहे. मग ही जी तुलना आहे, ही तुलना करणं गरजेचं आहे. आणि दुसरं, ही तुलना सोडून द्या, महाराष्ट्राने काय बघायचं आहे? आपण या चॅनलवर एका नातवाने आजोबांना काही प्रश्न विचारलेला एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा. की बिनविरोध, आणि तेही एकाच पक्षाचे कसे येतात, त्याचं ते शौनक सहस्त्रबुद्धे नाव आहे, त्या 17-18 वर्षाचा मुलगा आहे. काय विचारलेलं त्यांनी आजोबांना ते बघा. एकाच पक्षाला कसं अनेक प्रश्न विचारलेले. तर हा महाराष्ट्र जो आहे, या महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये मिठी आहे, नवी मुंबईमध्ये एकमेकाचा गळे कापायला निघालेले. आता त्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीची टीका केली की तुमचा टांगा पलटी करीन, तुमचे घोडे सगळे फरार करीन, तुम्ही ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे नगरविकास मंत्री म्हणून, ठाण्यामध्ये जे केलेलं आहे, FSI विनाकारण वाढवून देणं गरज नसताना, आणि त्याच्यामध्ये 3-4 हजार कोटी, कितीतरी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे, हे सांगितलेलं आहे. दैनिक लोकसत्ताने 2 दिवसांपूर्वी जी एक बातमी छापली होती, ठाणे जिल्ह्यामध्ये घोडबंदरच्या त्या बाजूला जी वन विभागाची जी जमीन आहे, 1053 एकर जमीन, ती वन खात्याची जमीन आहे. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्राचे, देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातले ताईत, त्यांनी सही केली. आणि कोण माखीच्या वगैरे असे जो कोणी परप्रांतीय आहेत उद्योजक, त्यांच्या घशामध्ये ती घातली, त्यांना आंदण देऊन टाकली, हे घ्या तुमची जागा. ज्या जागेचा वाद 1960-75 पासून सुरू आहे. आणि बावनकुळे यांना ज्या वेळेला लोकसत्ताच्या पत्रकाराने ज्या वेळेला टोकलं,
त्यावेळेला बावनकुळे यांनी गुळमुळ गुळमुळ उत्तर दिलं. आणि ज्या वेळेला आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला, त्यावेळेला बावनकुळे यांनी काय केलं? मला ती जमीन जी आहे 1053 एकर, ही वन खात्याची आहे हे मला माहीत नव्हतं. असं कोण म्हणतंय? महसूल मंत्री, कॅबिनेट दर्जाचा मंत्री म्हणतोय की ती कोणाची जमीन आहे मला माहित नव्हतं. अरे मग तू सही कशावर केली? काय केलेलं आहे तुम्ही? हे हे जे आहे ना, हे महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रचंड मोठी अशी तेढीक आहे. म्हणजे कोणाचं साठं आहे, म्हणजे एका चार म्हणजे काही किलोमीटर अंतरावर तुम्ही मिठी मारताय, काही किलोमीटर अंतरावर तुम्ही एकमेकाला राक्षस ठरवताय. हे काय चाललेलं आहे? आणि सगळेच पक्ष आहे त्याच्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसची, अजित पवारांचे वगैरे वगैरे, ते सगळ्यात गोंधळ चाललेला आहे. पुण्यामध्ये काय चाललेलं आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चाललेलं आहे, आणि कुठल्या, आणि ती ती जी महायुतीमधलं जे काही म्हणजे महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता असावी एकट्याची, म्हणून कोण आता अजित पवार म्हणलं की लुटारूंची टोळी भारतीय जनता पार्टी झालेला आहे, मस्ती आलेली आहे, कितीतरी गोष्टी आहेत. आणि त्या तुलनेमध्ये ठाकरे बंधू जे आहेत, हे निदान एक मुद्दा घेतलेला आहे, मराठी अस्मितेचा घेतलेला आहे, हिंदी सक्ती सहन केली जाणार नाही म्हटलेले आहेत, आणि भविष्यकालीन हे जे काही वाटचाल सुरू आहे विकासाच्या नावाखाली, ती कशी तोडू शकते महाराष्ट्राला, याबद्दल ते सावध करत आहेत. तर त्यात चुकीचं काय? आणि म्हणून त्यांना जो नैसर्गिक प्रतिसाद मिळतोय तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि हेच या महानगरपालिका निवडणुकांचं वैशिष्ट्य आहे. शेवटी जाता जाता आता मराठी महापौर झालाच पाहिजे, हे आता महायुतीला देखील जाहीरपणे उच्च रावामध्ये सांगायची वेळ आणलेली आहे. ती ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, हेही तितकंच खरं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.